आज आपण काकडी आणि मेथीचं थालीपीठ बनवणार आहे। त्यासाठी 1.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले, अर्धा वाटी बेसनचं पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ। माझ्याकडं म्हणजे मिक्स पीठ नव्हतं ना थालीपीठचं, म्हणून हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। आणि एक काकडी घेतलेली आहे खिसून, आणि थोडीशी मेथी म्हणजे अर्धा पेंडीमध्ये पण थोडीशी कमी घेतलेली आहे, आणि कोथिंबीर आणि मिरच्या 2 चिरूनच घेतलेल्या आहेत। आणि आलं लसूणची पेस्ट मी बनवूनच ठेवलेली असते, त्यातली आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, आणि थोडंसं मीठ, हळद आणि हिंग, धना पावडर आणि जिरे, हे सगळं तुम्हाला जर लाल तिखट यामध्ये जर घालायचं असेल, म्हणजे मिरची पावडर जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर आपण असं पण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्याच आहेत। पण मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि थोडंसं मिरची पावडर पण टाकलेली आहे टेस्टसाठी। आणि तीळसुद्धा तुम्हाला यात ॲड करायचे असतील तर यामध्ये पिठातच ॲड करू शकता, किंवा वरून तुम्ही लावू शकता। वरून मी आता थोडे काळे तीळ लावलेले आहेत, म्हणजे कॅल्शियमसाठी आपल्याला तीळ हे खायचे असतात, मग तीळ आपण हे वरूनच थालीपीठला लावलेले आहेत। आता हे पीठ छान भिजवून घ्यायचं पाणी टाकून, आणि 10 मिनटासाठी मी हे ठेवलेलं आहे भिजवून। आणि तुम्हाला सांगायचं होतं की हे तुम्ही कुंचनसाठी जे मला मेसेज करत आहे त्यासाठी तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तुमचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला ते मिळून जाणार। आणि तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ते कुंचमचे सेट सगळे मी त्यात दाखवलेले आहेत। कुठला कुंचम तुम्हाला सेट पाहिजे आहे, किंवा 3 इंचाचा कुंचम पाहिजे आहे का 5 इंचाचा पाहिजे आहे, आणि 3 इंचाचा कुंचमची प्राईस काय आहे, 5 इंचाच्या कुंचमची प्राईस काय आहे, आणि नुसता कुंचम पाहिजे असेल तरची पण प्राईस मी त्यामध्ये दिलेली आहे। आणि त्यामध्ये साहित्य नुसतं जर त्या कुंचम तुमच्याकडे आहे आणि साहित्य जर नसेल, पोवळे वगैरे किंवा मोती किंवा त्या छोट्या बांगड्या असतात त्या, नारळ छोटे, हे सगळं साहित्य तुम्हाला त्यात मिळून जाणार। फक्त साहित्य जरी पाहिजे असेल तरी त्यात तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल। आणि 10 मिनिटांनं पीठ भिजल्यानंतर मी असा छोटासा गोळा करून घेतला, आणि तुम्ही हे जे कापड घेतलं हे कॉटनचंच कापड घ्यायचं। माझ्याकडं ब्लाऊजचं पीस होतं छोटं, त्याचे मी छोटे असे काप काढून ठेवलेले आहेत, म्हणजे हे थालीपीठसाठी आपल्याला बरं पडतं। आणि पीठ भिजवताना थोडंसं मऊ भिजवून घ्यायचं, आणि ते पीठ ओलं जास्त न करता कापड चांगलं भिजवून घ्यायचं, आणि कापडावर पाणी टाकून घ्यायचं आधी, आणि मग हा गोळा छान थापायचा, म्हणजे व्यवस्थित ते पसरलं जाते। आणि तव्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर, आणि थालीपीठ टाकल्यानंतरसुद्धा वरनं तुम्ही पाण्याचा हात मारायचा, म्हणजे ते कापड व्यवस्थित निघते। नाहीतर काय होतं, ते चिकटूनच त्याच्याबरोबर पीठ पण चिकटून त्या कापडाबरोबर येते। त्यामुळं कापड हे खालून पण ओलं करून घ्यायचं आधी थापताना, आणि थालीपीठ टाकल्यानंतर पण वरनं त्याला जरासं पाणी लावायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे ते थालीपीठ त्याला चिकटते, आणि ते कापडाला न चिकटता व्यवस्थित तव्याला चिकटते, आणि खरपूस थालीपीठ भाजलं पण जाते। आणि असं व्यवस्थित थापून घेतल्यानंतर मी वरनं काळे तीळ लावलेले आहेत बघा। आता आपण जसं हे काकडीचं किंवा मेथीचं थालीपीठ बनवलं, तसं आपण कांद्याचं पण करू शकतो। पण कांद्याचं थालीपीठ करताना कांदा आपण त्या पिठात मिक्स कधीच करायचा नाही। हे पीठ व्यवस्थित सगळं भिजवून घ्यायचं, आणि नंतर तुम्ही एक बारीक कांदा चिरून प्लेटीमध्ये ठेवायचा, आणि ज्यावेळी तुम्ही थालीपीठ थापत असताय त्यावेळी पहिल्यांदा 1-2 वेळा हात पसरून झाल्यानंतर त्यावर भरपूर कांदा घ्यायचा, आणि मग त्या थालीपीठच्या गोळ्यावर ठेवून थालीपीठ चांगलं तुम्ही स्प्रेड करू शकताय। म्हणजे व्यवस्थित थालीपीठ तुम्ही कांदा, म्हणजे कांद्याचं थालीपीठ प्रॉपर तुम्हाला लागणार ते, त्यासाठी तशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता। आणि हे खरपूस बघा किती छान थालीपीठ भाजलेले आहेत। अशा पद्धतीनं मी एक 4-5 थालीपीठ बनवून घेतलेत। आणि कुंचमचं जे मी विषय तुम्हाला सांगितला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहे। आणि कुंचम व्यतिरिक्त पण ज्या वस्तू मी मागच्या व्हिडिओत म्हणजे तुम्हाला टाकलेल्या आहेत, त्यासाठी स्वामींचं आसन किंवा उतरंड, दिवे, हे सुद्धा वस्तू माझ्याकडं मिळतात। तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे। जर तुमच्याकडं तो नंबर मागच्या व्हिडिओत जर तुम्हाला नसेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते, त्यामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता।
आता आज सकाळी मला 2 ताईंनी मेसेज केलेला की ताई तुम्ही संपले म्हणून सांगताय तुमच्याकडं कुंचम आम्हाला आत्ता पाहिजे आहे. मग ज्यावेळी माझ्याकडं संपलेलं असतं त्यावेळी मी म्हणजे अवेलेबल नव्हतं त्यावेळी मी सांगितलेलं नाही आहे म्हणून. आत्ता माझ्याकडं अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही ते मागवू शकताय. हा जो कुंचम सेट आहे हा तांब्याचा कुंचम सेट आहे. म्हणजे हा तांब्याचा 3 इंचाचा कुंचम सेट तुम्हाला 450 रुपयाला मिळणार. आणि हे फक्त साहित्य जे आहे ते 200 रुपयाला. हा 3 इंचाचा फक्त कुंचम आहे तो पण तांब्याचा, तो तुम्हाला 250 रुपयाला मिळणार. आणि हा पितळेचा कुंचम आहे आणि हे सगळं साहित्य. आणि 5 इंचाचा हा कुंचम आहे तो तुम्हाला 700 रुपयाला मिळणार. मागच्या वेळेला मागच्या वर्षी 600 रुपयाला मी दिलेला, पण आता प्राईस वाढल्यामुळं तुम्हाला हा 700 रुपयाला मिळणार. आणि हा पितळेचा 5 इंचाचा कुंचम आहे, त्यात साहित्य पण तुम्हाला सगळं मिळणार आणि 5 इंचाचा कुंचम पण मिळणार. तो 450 रुपयाला असणार. फक्त थोडासा हा पातळ असतो आहे, म्हणजे सगळं साहित्य चांगलं आहे, फक्त कुंचम तुम्हाला थोडासा पातळ मिळणार. आणि हा जो कुंचम आहे तांब्याचा हा थोडासा जाडसर असतो आहे आणि 3 इंचाचा कुंचम आहे तो तुम्हाला 350 रुपयाला मिळणार. आणि हे ज्या छोट्या बांगड्या ह्या कलरमधल्या बांगड्या मिळणार. परत तुम्हाला कमलगठ्ठा मिळणार. परत हे गुंज मिळणार. सगळे साहित्य जे तुम्हाला आता दिसते यात हे सगळं 11-11चं जे साहित्य पाहिजे असेल तर ते 200 रुपयाला फक्त साहित्य मिळणार. आणि हा कुंचम सकट जे सगळं मी आता वेगवेगळे प्राईस जे दाखवले आहेत तुम्हाला त्यावर लिहिलेले पण आहेत. कुठला तुम्हाला कुंचम पाहिजे आहे तो स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा की हा कुंचम पाहिजे आहे म्हणून. असा जरी तुम्ही टाकलं स्क्रीनशॉट काढून तरी पण चालते. आणि कुणाला पाहिजे असेल तर लगेच मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.